तर आज होती बिर्याणीची ऑर्डर. त्याच्यासाठी मम्मीनी मला कांदा चिरून दिला होता आणि एका साईडला मला फोडणी पण घालायची होती आणि बिर्याणीसोबतचा रस्सा पण बनवायचा होता. मम्मीने ऑलरेडी चिकन मॅरिनेट करून ठेवलं होतं आणि भातही कुकरला लावून ठेवला होता. त्यानंतर मी येऊन फोडणी घातली आणि ग्रेव्हीसाठी कांदा आणि टॉमॅटो फोडणीला घालून तो शिजवून घेतला. एका साईडला मी रस्सा पण उकळत टाकला आणि मस्तपैकी रश्श्याला पण उकळी यायला चालू झालेली. मग मॅरिनेट केलेलं चिकन टाकलं, त्यात थोडं पाणी टाकलं आणि मस्तपैकी ते शिजायला ठेवून दिलं. तोपर्यंत माझा रस्सा होऊन कंप्लीट झाला होता. मग तो एका साईडला मी मस्तपैकी काढून घेतला. मग भातामध्ये कलर मिक्स केले आणि चिकन उघडून पाहिलं तर त्याला पण छान उकळी आली होती. मग ते चिकनमध्ये एक्स्ट्रा जे पाणी होतं ते सुकवून घेतलं आणि एका साईडला कांदा मस्तपैकी कुरकुरीत ब्राऊन होईपर्यंत तळून घेतला. तुम्ही पाहूच शकता कांदा भाजायला थोडा जरा जास्त वेळ लागतो, पण ठीक आहे. भाजल्यावर कांदा पण खूप छान दिसत होता. अगदी परफेक्ट जेवढा भाजायला पाहिजे तेवढा तो मस्तपैकी भाजून कुरकुरीत झाला होता. त्यानंतर मेन लास्टची स्टेप येते ती म्हणजे थर लावायची. तर मम्मी आणि मी दोघांनी पण थर लावायला घेतले. मम्मीला मी बोलली की मला व्हिडिओज करायचे आहेत, तू थर लावायला घे, आणि मी शूट करत होती. तर मम्मीने मस्तपैकी एका टोपामध्ये चिकन खालच्या लेवलला पसरवून घेतलं. आम्ही बिर्याणीचे मोस्टली 2 थर लावणार होतो बिकॉज 1 किलोचीच बिर्याणी होती फर्स्ट. त्याच्यामुळे मस्तपैकी चिकन पसरवून घेतलं. त्यावर जो आम्ही भात कुक केला होता तो आम्ही टाकून घेतला त्याच्यावरती आणि मस्तपैकी एक थर कंप्लीट केलं. एक थर झाल्यानंतर त्याच्यावर थोडासा तळलेला कांदा आणि कोथिंबीर टाकली, कारण बिर्याणी खूप छान दिसते त्याच्यामुळे, आणि खरंच खूप सुंदर दिसत होती. त्याच्यानंतर ही सेम प्रोसेस आम्ही सेकंड थराला पण रिपीट केली. सेकंड थराला पण वरती चिकन टाकलं, ते इव्हनली सगळीकडे स्प्रेड केलं आणि त्याच्यावरती पुन्हा एक लेयर तो म्हणजे भाताचा टाकला आणि त्याच्यावरती उरला होता तो सगळा तळलेला कांदा टाकून घेतला. वरती कोथिंबीर टाकली आणि बिर्याणी खरंच सांगते खूप छान दिसत होती आणि टेस्टला पण खूप छान झाली होती. त्याच्यानंतर लास्ट स्टेप येते ती म्हणजे दम द्यायची. तर बिर्याणीला दम देण्यासाठी मी एका साईडला तवा ठेवला होता, तो गरम करून घेतला होता आणि ह्या बिर्याणीचा टोप मी नेऊन त्याच्यावरती ठेवला आणि मस्तपैकी 30 मिनटं मी त्याला दम दिला आणि 30 मिनटांनंतर आपली सुंदर आणि छान बिर्याणी झाली होती. तर तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा.